शब्दस्पर्श टेक मोबाईल चॅनलमध्ये मी कृष्ण राजपूत आपले सरचे स्वागत करतो. विद्यार्थी बंधू भगिनींचे खास करून स्वागत करतो. हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणती तुमच्याकडे वेबसाईट असेल तर वेबसाईटवरती कशाप्रकारे प्रश्न समजा तुमच्या शालेय पुस्तकाची किंवा शालेय कोणती परीक्षा असेल आणि त्याची जर वेबसाईट असेल आणि तिथं उत्तर तिथं धडा असेल तर किंवा चॅप्टर वेबसाईटवरती असतील तर ते कशाप्रकारे माहिती करून घ्यायची किंवा आजकाल सर्वसामान्यतः अनोळखी वेबसाईट असतील किंवा अनोळखी लिंक असतील तर इथं कॉपी करायची, त्या लिंकची इत्थंभूत माहिती, त्या प्रश्नपत्रिका किंवा ते थोडक्यात सारांश त्या लिंकचा इथं आपल्याला भेटतो. त्याचबरोबर तुमचं एखादी पुस्तकाची लिंक कोणी पाठवली असेल तुम्हाला, तुमच्या शाळेचे प्राध्यापक, मुख्याध्यापक किंवा कोणीही शाळेचे शिक्षक तुम्हाला पाठवले असतील तर तेही तुम्ही इथं लिंकवरती फक्त क्लिक करून इथं लिंक कॉपी पेस्ट करून तुम्ही लिंक न वाचता तर लिंकवरती इथं प्रश्नपत्रिका किंवा इथं थोडक्यात सारांश कळू शकता. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, शब्दस्पर्श टेक टेक मोबाईल चॅनलवरती मी तुमचे सहर्ष स्वागत करतो. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉन ऑन करून ठेवा. तर आत्ता इथं एक वेबसाईट इथं आहे, सर्वांना माहीत असेल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. हे ओपन युनिव्हर्सिटी YCMOU आहे. इथं सर्व प्रकारचे विद्यार्थी, इथं सर्व गटातील विद्यार्थी इथे शिकत असतात. जसे की काही कारणास्तव शिक्षण थांबलं असेल आणि पुन्हा शिक्षण घ्यायचं असेल तर विद्यार्थी शिकू शकतात. याशिवाय इथंच MPSC UPSCची विद्यार्थीसुद्धा इथं शिकत असतात. यासाठी इथं बघूया आपण, इथं YCMची एक लिंक इथं कॉपी केलेलं आहे मी. वेलकम टू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी. सिलेक्टेड सोर्सेस लिंक आहे. वेलकम टू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी. बटन, ठीक आहे. बटन चॅट, टॅप टू चॅट. तर बघा इथे चॅटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त माहिती दिलेलं आहे. बघा सारांश थोडक्यात इथं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र असून ते मुक्त आणि दूरस्थ शिक्षण पद्धतीद्वारे समाजातील सर्व स्तरांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचे कार्य करते. नाशिक येथे मुख्यालय असलेले हे विद्यापीठ विविध पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम माफक दरात उपलब्ध करून देते. या विद्यापीठाचा मुख्य उद्देश ज्ञानगंगोत्री घराघरात पोहोचवणे असून शिक्षण घेण्यास अडथळा ठरणारे वय आणि पात्रता यांसारखे निर्बंध शिथिल करून वंचितांपर्यंत पोहोचणे हे त्याचे ध्येय आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रिया, परीक्षा, अभ्यासक्रम आणि विविध प्रादेशिक केंद्रांची सविस्तर माहिती दिली आहे. तांत्रिक कौशल्ये, कृषी विज्ञान आणि मानवीय विद्या यांसारख्या अनेक विद्याशाखांच्या माध्यमातून हे विद्यापीठ लोकविद्यापीठ म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे. ग्रॅज्युएशन गॅप, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. बटन, आस्क वन सोर्स, सिलेक्टेड सोर्सेस 1. यशवंतराव चव्हाण हे मुक्त विद्यापीठ आहे. इथं वयाची आणि शैक्षणिक जास्त पात्रतेची कोणत्या प्रकारची इथं शिथिलता, म्हणजे नियमामध्ये कठोरता नाही आहे, शिथिलता आहे पूर्णपणे. कोणत्याही वयाची व्यक्ती इथं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी फॉर्म भरून आपले उर्वरित शिक्षण राहिलेले पूर्ण करू शकते. याचबरोबर इथूनच मुक्त विद्यापीठाचा अभ्यास करतच MPSC UPSCची पण मुलं काही तयारी करतात. त्याचबरोबर जे विद्यार्थी काही कारणास्तव आपल्या घरातील जबाबदारी असोत किंवा काही अडचणी असतात, त्या अडचणींवर मात करून शिक्षण मात्र कंटिन्यू करत असतात. अशा विद्यार्थ्यांसाठी एक ओपन सोर्स शिक्षण आहे. इथं मुक्त विद्यापीठातील विद्यार्थी इथं शिकत असतात. तर ही अशा प्रकारे एक ओपन सोर्स संस्था आहे. तर आता इथं बघा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ही वेबसाईटची लिंक मी इथं पाठवली. त्याच्यावरती काही प्रश्न विचारलेत, तर त्या प्रश्नाचे उत्तर पण त्यांनी कसं दिलेलं आहेत बघा. इथे आपण याच्यावरतीच क्विज तयार केलेलं आहे. मध्ये तुम्हाला सांगितलं होतं कशा प्रकारे तुम्ही टेक्स्टवरती क्विज तयार करू शकता, प्रश्नपत्रिका तयार करू शकता. तसंच याच्यावरती पण आपण ते प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. शेवटी आपण सोडवणार आहोत. तर बघूया, तर पहिला प्रश्न मी काय विचारला होता बघा. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे कोणी सुरू केले? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे कोणी सुरू केले? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची YCMOU स्थापना महाराष्ट्र राज्य विधानमंडळाच्या 1989च्या अधिनियम क्रम 20 Act 20 of 1989 द्वारे करण्यात आली. 12-13
या विद्यापीठाची स्थापना 1 जुलै 1989 रोजी झाली. 1 जुलै 1980 रोजी झाली. महाराष्ट्र राज्य यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची YCMOU स्थापना महाराष्ट्र राज्य विधानमंडळाच्या विधानमंडळाने 1989 च्या केले. यशवंतराव चव्हाण ठीक आहे. हे विद्यापीठ महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्य करणारे एक स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ आहे. 14 महाराष्ट्राचे राज्यपाल हे या विद्यापीठाचे कुलपती चान्सलर असतात. 14 या महाराष्ट्राचे विद्यापीठाचे मुख्यालय या विद्यापीठाचे मुख्यालय नाशिक येथे आहे. महाराष्ट्र राज्य कडून याची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे इथे सविस्तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे बघा. हे विद्यापीठ महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण उच्च व तंत्र मंत्रालयाअंतर्गत शासन कार्य करणारे एक कार्य करणारे संस्था आहे. स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ आहे. 14 महाराष्ट्राचे राज्यपाल हे या विद्यापीठाचे कुलपती चान्सलर असतात. 14 कुलपती या चान्सलर असतात. विद्यापीठाचे मुख्यालय नाशिक येथे असून या परिसराला ज्ञानगंगोत्री असे नाव देण्यात आले आहे. 12 ठीक आहे. दुसरा प्रश्न म्हणजे समजा तुम्ही येथे कोणते विद्यार्थी शिकू शकतात. इथे तुम्ही थोडक्यात प्रश्न जरी विचारला तरी त्याचं थोडक्यात उत्तर आणि डीपमध्ये आणि सविस्तर म्हणजे साजेल असं इथं थोडक्यात उत्तर देतं व्यवस्थित करून. उत्तर पण व्यवस्थित ॲक्युरेट देतं, कुठल्याही प्रकारची गडबड करत नाही. दुसऱ्या प्रश्न बघूया आपण. येथे कोणते विद्यार्थी शिकू शकतात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU हे सर्वांसाठी शिक्षण या तत्वावर काम करते. या विद्यापीठात खालील प्रकारचे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. यशवंतराव चव्हाण हे मुक्त विद्यापीठ सर्वांसाठी शिक्षण या तत्वावर काम करते. खालील खाली बघूया कुठले शिकू शकतात विद्यार्थी. वयाची अट नसलेले विद्यार्थी. विद्यापीठाने वयाची अट आणि प्रवेश पात्रतेचे अटके दूर केले आहेत. त्यामुळे कोणत्याही वयोगटातील व्यक्ती येथे शिक्षण घेऊ शकते. 13 बघा आता समजा काही जणांचं शिक्षण राहिलेलं असेल, दुर्दैवाने काही जणांची शिकायची इच्छा असेल, सुदैवाने म्हणजे शिकायची इच्छा असते बऱ्याच जणांची, परंतु दुर्दैवाने काही कारणास्तव तुमचं शिक्षण वंचित राहतं. तर एक आता रेग्युलर शाळा विद्यापीठामध्ये वयाची अट असते किंवा अमुक एवढं वय झाल्यानंतर तुम्ही इथं शिक्षण घेऊ शकत नाही किंवा इथून पुढे तुम्ही शिक्षण घेऊ शकत नाही. पण याच्यावरतीच मात करत मुक्त विद्यापीठाने आपल्याला वयाची कोणत्याही प्रकारची अट ठेवलेली नाही. तर वयाची अट नसलेले विद्यार्थी इथे शिकू शकतात. कोणत्याही वयातले विद्यार्थी इथं शिकू शकतात. समजा तुमचं वय 35 आहे, 40 आहे, इव्हन 45 वर्ष जरी असलं तरी तुम्हाला इथे काही फरक पडत नाही. ही मुक्त विद्यापीठे सर्वांसाठी आहे. बघा दुसरं, नोकरी करणारे आणि कामगार. महाराष्ट्रातील कामगार वर्ग आणि नोकरी व्यक्तींना आपले काम सांभाळून निरंतर शिक्षण कंटिन्युइंग एज्युकेशन घेता येते. 14 आता समजा काही घरातील अडचणी असतील किंवा कौटुंबिक अडचणी असतील, सामाजिक काही परिस्थिती असेल, त्याच्यामुळे तुम्हाला घरामध्ये घराची जबाबदारी असेल, तर तुम्हाला घरात काम करत शिकायची इच्छा असते. ही शिक्षणाची खूप इच्छा असते, पण काही कारणास्तव तुम्हाला कामही करावं लागतं. तर असं कष्ट करूनही तुम्ही इथे शिक्षण घेऊ शकता. इथं कोणत्याही प्रकारचं रेग्युलेशन नाही आहे तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही कष्ट करून इथे शिक्षण घेऊ शकता. कामगार वर्ग इथे शिक्षण घेऊ शकतो. शेतकरी. ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजूर महिलांनाही त्यांच्या गरजेनुसार शिक्षण घेण्याची सोय येथे उपलब्ध आहे. 14 ग्रामीण भागातील महिला असू देत, शेतकरी असू देत. आता शेतकरी वर्गातील जे मुलं असतात किंवा पालक असतात, त्यांना काही कारणास्तव मुलांना शाळेला जाणं रोज म्हणजे परवडत नाही किंवा ते शक्य नसतं. तर अशा विद्यार्थी किंवा असे शिक्षक अशा महिलासुद्धा इथे शिक्षण घेऊ शकतात. गृहिणी घरातलं काम करत शिक्षण घेऊ शकतात. इथे कोणाची वयाची अट नाही आहे, पहिल्यांदा सांगितलं होतं. ठीक आहे. सामाजिक स्तरांतील विद्यार्थी लिंग, धर्म, जात किंवा प्रादेशिक पार्श्वभूमीचा कोणताही भेदभाव न करता उच्च शिक्षणाची इच्छा असलेल्या सर्व गरजू विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जातो. 16 समजा जात, लिंग, धर्म किंवा कोणत्याही प्रकारचं प्रांत याच्यावरून वाद न करता इथं मुक्त विद्यापीठामध्ये शिक्षणाला तुम्हाला संधी दिली जाते आणि तुम्ही इथे शिक्षण घेऊ शकता. ओके, ठीक आहे. म्हणजे कुठल्याही जातीचा असू दे, धर्माचा असू दे किंवा कशाचा असू दे, काही इथे फरक पडत नाही. इथं सगळ्यांना मुक्त शिक्षण दिले जातं. ठीक आहे. वंचित घटकांतील विद्यार्थी. समाजातील वंचित अनरीच्ड घटकांपर्यंत विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण पोहोचवणे हे विद्यापीठाचे ध्येय आहे. 15 तर काही समाजामध्ये वंचित घटक असेल, त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी असतील, तर तिथपर्यंत सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवणं हे मुक्त विद्यापीठाचं ध्येय आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ज्यांना प्रमाणपत्र, सर्टिफिकेट, पदविका, डिप्लोमा, पदवी, अंडर ग्रॅज्युएट,
किंवा पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएट स्तरावरील शिक्षण घ्यायचे आहे असे सर्व विद्यार्थी येथे प्रवेश घेऊ शकतात. 15-19 इथे सर्व प्रकारचे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएशन, कंप्लीट डिप्लोमा या सगळं करायचं असेल तर इथे विद्यार्थी शिकू शकतात. इथे कुठलीही शिक्षणाची मर्यादा इथे उपलब्ध नाही आहे. मुक्त नावाप्रमाणेच मुक्त इथे शिक्षण दिले जाते. ठीक आहे. थोडक्यात इथं प्रश्न काय आणि काय बघा, संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असल्याने राज्याच्या कोणत्याही भागातील विद्यार्थी येथे शिकू शकतात. 12-17 बघा इथं संपूर्ण महाराष्ट्रात कुठल्या असू दे, आता महाराष्ट्रातील कुठल्याही भागातील विद्यार्थी असू दे तिथे शिकू शकतात. समजा कोल्हापूर जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, तालुका किंवा यवतमाळ कुठलाही असू दे इथे विद्यार्थी शिकू शकतो. असं नाही की या जिल्ह्यातला शिकू शकत नाही किंवा असं या भागातला शिकू शकत नाही, असं कोणत्याही प्रकारचं अट इथं नाही आहे. पूर्णपणे इथं महाराष्ट्रातील फक्त अटच आहे काय, तो महाराष्ट्रातला असावाला हवा, कारण याचा कार्यभार महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे शासनमान्य असल्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचा विषय येते म्हणजे फ्रॉड किंवा काही विषय येत नाही. आणि इथून शिकून मोठे मोठे प्राध्यापक, प्राचार्य आपापले करिअरवरती फोकस करून यशस्वी झालेले विद्यार्थी इथं आहेत. थोडक्यात सांगायचे तर ज्यांना आपल्या वेठेनुसार आणि गतीने बेस ऑफ स्टडी शिक्षण पूर्ण करायचे आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हे विद्यापीठ खुले आहे. 13 समजा आता काही विद्यार्थी आता समजा आपल्या गरजेनुसार आता वेळेनुसार आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे तर इथं तुम्ही शिक्षण घेऊ शकता आणि तुम्हाला इथं कोणत्या प्रकारचं बंधन राहत नाही. तुम्ही तुमच्या गरजेनुसार शिक्षण घेऊ शकता, तुमच्या वेळेनुसार शिक्षण घेऊ शकता, नावाप्रमाणे मुक्तपणे शिक्षण घेऊ शकता. ओके, इथे एवढी त्यांनी माहिती दिलेली आहे. तर आता मी पुढचा प्रश्न काय येथे विचारला, प्रवेश घेण्यासाठी काय अट आहे? इथे प्रवेश घेण्यासाठी काय अट आहे बुवा, म्हणजे नाही का आपल्या अट तर माहीत पाहिजे ना, नसेल तर अवघड होईल. अट तरी काय आहे बघूया. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात YCMOU प्रवेश घेण्यासाठीच्या अटी अतिशय लवचिक आहेत, कारण हे विद्यापीठ मुक्त शिक्षण प्रणालीवर आधारित आहे. बघा या संदर्भातील प्रमुख माहिती खालीलप्रमाणे आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे मुक्त विद्यापीठ मुक्त शिक्षण प्रणाली आधारित असल्याने तर कोणत्या प्रकार जास्त शिथिल अटी नाहीत, जास्त कडक अटी नाहीत, शिथिल अटी आहेत. तरी पण बघूया काय अटी आहेत. पात्रतेचे अर्थी दूर विद्यापीठाने वय आणि प्रवेशासाठी लागणारी किमान शैक्षणिक पात्रता एंट्री क्वालिफिकेशन यांसारखे पारंपरिक अर्थी दूर केले आहेत. 13 बघा काय असतं, आता समजा तुम्हाला सायन्सला जायचं आहे तर सायन्सला जाण्यासाठी ठराविक मार्क पाहिजे, ठराविक पर्सेंटेजेस पाहिजे, ठराविक तुमचं शिक्षण पूर्ण व्हायला पाहिजे, ह्या अटी असतात. परंतु इथं ॲडमिशन घेताना कुठल्याही प्रकारचं तुमचं वय किंवा शैक्षणिक पात्रता लिमिटेड धरली जात नाही. याच्यावर जास्त विचार केला जात नाही, म्हणजे कुठल्याही जास्त फोकस तिथं अटीवरती ठेवला जात नाही. भेदभाव विरहित प्रवेश लिंग, प्रदेश, धर्म किंवा जात याचा विचार न करता उच्च शिक्षणाची ओढ असलेल्या प्रत्येक व्यक्तीला येथे प्रवेश दिला जातो. 16 आता बघा आणि जात शैक्षणिक पात्रता काहीही असली तरी गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देणे हे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. 16 आता समजा गरजू आता याचा उद्देश काय आहे, तर समजा तुम्हाला शिक्षणाची गरज आहे, म्हणजे विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेण्याची तुम्हाला आवश्यकता आहे किंवा ओढ आहे, अशांसाठी इथं शैक्षणिक संधी प्राप्त करून देणे हे शासनाचे मुक्त विद्यापीठाचे मुख्य उद्देश आहे. तर इथे काय केलं जातं, तर कुठल्याही प्रकारचं जात, धर्म, लिंग, प्रदेश याचा कोणताही भेद न करता, गोरगरीब याचा कोणताही भेद न करता इथे तुम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. ठीक आहे. विविध स्तरावरील अभ्यासक्रम विद्यापीठामध्ये प्रमाणपत्र, सर्टिफिकेट, पदविका, डिप्लोमा, पदवी, अंडर ग्रॅज्युएट आणि पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएट अशा विविध स्तरावरील अनेक शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. 15-19 इथे शिक्षण कुठले आहेत, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा यांसारखे असे महत्त्वपूर्ण शिक्षण इथं उपलब्ध आहे. तिथे शिक्षणसुद्धा चांगल्या प्रतीचे आहेत. प्रवेशाची सुलभ प्रक्रिया विद्यार्थी काही क्लिक्समध्येच आपला आवडता कार्यक्रम निवडून प्रवेश घेऊ शकतात. 19 विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विविध शाखांमार्फत उदा. मानव विज्ञान, वाणिज्य, कृषी, संगणकशास्त्र चालवले जाणारे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. 4, 5, 6 तर इथं मानसशास्त्र याचबरोबर कृषी या सगळ्या जे महत्त्वाचे शैक्षणिक शिक्षण आहे तो इथं विभाग चालवला जातो. इथं कुठल्याही प्रकारचं जास्त कंडिशन इथं राहत नाही. एका क्लिकवरती विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतो. बघूया तर थोडक्यात समाजातील वंचित घटकांपर्यंत आणि ज्यांना औपचारिक शिक्षण घेता आले नाही अशा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यापीठाने प्रवेशाच्या अटी शिथिल ठेवल्या आहेत. 15-16
प्रत्येक थोड- विशिष्ट अभ्यासक्रमासाठी लागणारी सविस्तर माहिती उदा. पदवीसाठी 12वी उत्तीर्ण किंवा तत्सम विद्यापीठाच्या माहिती पुस्तिकेतून प्रोस्पेक्टस मिळवता येते. 19. तर इथं सर्व विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक बंधन इथं राहत नाही. त्याचबरोबर सर्व स्तरातील कुठल्याही प्रकारचं स्तर इथं निर्भर राहत नाही. अशा प्रकारे इथं ते डीपमध्ये माहिती इथं दिलेली आहे त्यानं. तर आता बघूया इथं आम्ही वेबसाईट लिंक प्रोव्हाइड केली होती. तर आता मी एक बॅक स्टुडिओ करतो. टॅब स्टुडिओमध्ये जाऊया. स्टुडिओ टॅब 3 of 3. YC माव प्रश्न मंजुषा 1 व सोर्स. यशवंतराव 29 meters चव्हाणचा ago. YCM माव प्रश्न मंजुषा इथं YC माव प्रश्न मंजुषा प्रश्न 1 मंजुषा source. तयार केलेले आहे त्याने. 29 meters ago. सॉरी. तर तुम्ही शाळा किंवा महाविद्यालयामध्ये किंवा तुमच्या प्राथमिक शाळांमध्ये अगदी तुम्ही लहानमध्ये बालवाडीपासून किंवा माध्यमिक, उच्च माध्यमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा त्याचबरोबर हायर एज्युकेशनमध्ये कधी ना कधी तुम्ही प्रश्नमंजुषा हा शब्द ऐकला असेल. प्रश्नमंजुषावरती काय तुम्ही गेमही खेळला असाल. तर आता इथं प्रश्नमंजुषा त्यांनी तयार केलेल्या आहेत. मीही सोडवले नाहीत. तुम्ही सोडवले नसतील कारण या व्हिडिओमध्ये मी गुगल एलिमेंट बुकद्वारे प्रश्नमंजुषा तयार केलेल्या आहेत. तर वेबसाईटवरती कशाप्रकारे तुम्ही प्रश्नमंजुषा तयार करायचा इथून पुढे बघूया. आणि इथं मी इथं क्लिक करतोय, प्रश्न सोडूया. इथं काही प्रश्न चुकवणार आहे, काही प्रश्न मी बरोबर उत्तर देणार आहे. पहिल्यांदा म्हणजे का तर तुम्हाला पण कळायला पाहिजे की बाबा तुमचं ॲक्युरेसी किती येतं आहे, तुम्हाला पर्सेंटेज किती भेटतात. तरी आपण पाहूया चला. तर YC माव प्रश्न मंजुषा प्रश्नमंजुषा लोड होते तोपर्यंत तुम्ही 29 शब्दस्पर्श meters टेक ago. मराठी शब्दस्पर्श टेक मोबाईल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा YC माव प्रश्न मंजुषा YC माव आणि बेल प्रश्न आयकॉन ऑन मंजुषा. करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी इथं पहिला प्रश्न काय Question बघूया. 1 of 10. Web 1 view. पैकी 10 प्रश्न पडलेले आहेत. Collapsed. Question 1. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची YCMOU स्थापना कधी झाली? यशवंतराव Heading चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना कधी झाली? यशवंतराव A. 1 जुलै 1989. 1 जुलै 1989, B. 2 ऑक्टोबर 1990. 2 Button. ऑक्टोबर 1990, C. 15 ऑगस्ट 1947. 15 Button. ऑगस्ट 1947, D. 1 मे 1960. 1 मे Button. 1960. Collapsed. Show hint. Button. आता मला आठवत नाही आहे उत्तर असं समजा. आणि इथं एक शो हिंट पण देत आहे. आता हिंट दिलेलं आहे. Expanded. हे वर्ष 1980च्या दशकाच्या शेवटी येते. हे वर्ष 1980च्या दशकाच्या शेवटी येते. 1980च्या दशकाच्या शेवटी येत आहे. D. C. B. 2 ऑक्टोबर 9. A. 1 जुलै 1989. Question 1 of 10. Web view. A. 1 जुलै 1989. Button. Disabled. नेक्स्ट Next question. Next question. Question 2. विद्यापीठाचे मुख्यालय हेडक्वार्टर्स कोठे स्थित आहे? Heading 1. विद्यापीठाचे मुक्त हेडक्वार्टर्स कुठे स्थित आहे? A. नागपूर. B. मुंबई. Button. मुंबई. C. पुणे. Button. पुणे. D. नाशिक. नाशिक. Collapsed. हिंट घेऊया का? Show hint. तर आता Button. आपण इथे हिंट बघूया. Expand. हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. कोणते? Expanded. D. नाशिक. नाशिक. ठीक आहे चला Question 2 of 10. बघूया Web तर view. दुसऱ्या प्रश्नाचं That's उत्तर right. आपलं बरोबर आहे का? विद्यापीठाचे मुख्य कार्यालय नाशिकमधील गंगापूर धरणाजवळ असलेल्या ज्ञानगंगोत्री परिसरात आहे. Next question. नेक्स्ट Next क्वेश्चन. question. Question 3. विद्यापीठ परिसराला कॅम्पस काय नाव देण्यात आले आहे? विद्यापीठ परिसराला Heading 1. काय नाव देण्यात आलेलं आहे? विद्यापीठ A. सह्याद्री परिसर. सह्याद्री Button. परिसर. B. विद्यानगरी. विद्यानगरी Button. परिसर. C. ज्ञान ज्ञान Button. गंगोत्री. D. शांतिनिकेतन. Button. आता ज्ञान गंगोत्री याचं उत्तर बरोबर आहे, पण मी ते उत्तर C. ज्ञान गंगोत्री. चुकवतो. Question 3 ओ of 10. सॉरी. Web view. ज्ञान गंगोत्री C. उत्तर ज्ञान गंगोत्री. उत्तर बरोबर आहे. Button. This is. Next question. Next question. Question 4. विद्यापीठाचे कुलपती चान्सलर कोण असतात? विद्यापीठाचे कुलगुरू चान्सलर कोण असतात? A. भारताचे राष्ट्रपती. भारताचे राष्ट्रपती. B. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. महाराष्ट्राचे Button. मुख्यमंत्री. C. महाराष्ट्राचे राज्यपाल. Button. महाराष्ट्राचे राज्यपाल. D. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. Button. उच्च व तंत्रण शिक्षण मंत्री. इथं काय उत्तर आहे? महाराष्ट्राचे C. महाराष्ट्राचे राज्यपाल. राज्यपाल. तर D. इथं उच्च उत्तर व चुकूया तंत्र आपण. शिक्षण मंत्री. बटन. हिंट घेऊया Collapse. कसं हिंट देतो बघा. राज्याच्या घटनात्मक प्रमुख हे पद भूषवतो. D. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. C. महाराष्ट्राचे राज्यपाल. बटन. महाराष्ट्राचे राज्यपाल याचं उत्तर आहे, पण मी ते उत्तर चुकवतो. D. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. उच्च व Button. तंत्र शिक्षण मंत्री करतो. Question 4 of 10. Collapsed.
Edit सॉरी question. Menu pop-up. C. सी सॉरी B. C. महाराष्ट्राचे राज्यपाल. बटन. महाराष्ट्राचे राज्यपाल बरोबर आहे Next उत्तर. question. Next question. Question 5. विद्यापीठाचे ध्येय विजन काय आहे? Heading 1. विद्यापीठाचे ध्येय विजन काय आहे? विद्या A. Research only university. Button. रिसर्च ओनली युनिव्हर्सिटी. B. Urban education hub. Button. अर्बन एज्युकेशन हब्स. C. Digital only university. डिजिटल Button. ओनली युनिव्हर्सिटी. D. Mass varsity. Button. मास वा सिटी. Collapsed. हे नाव मोठ्या लोकसंख्येला शिक्षण देण्याच्या उद्देशाला सूचित करते. हे नाव लोक हिंद घेतलेलं आहे. A. Research only university. B. Urban education hub. Button. अर्बन एज्युकेशन हब. C. Digital only university. डिजिटल ओनली युनिव्हर्सिटी. याला क्लिक करूया आपण काय म्हणतो बघूया. Question 5 of 10. Web view. Not quite. D. Mass varsity. Button. मास वा Disabled. सिटीचं उत्तर होतं. माझं उत्तर C. Digital only university. Button. Disabled. डिजिटल ओनली युनिव्हर्सिटी बटन. आता हे काय करतं ते टॉकबॅकवर युजर्सला जास्त ते समजणार नाही आहे, पण ज्यावेळेस तुमचं उत्तर चुकतं तर ते तिथं रेडमध्ये देतं आणि उत्तर जे बरोबर आहे ते तिथं खाली देतं. तर अशा प्रकारे टॉक D. Mass varsity. विद्यार्थी समजू Button. शकतात. Previous question. Next question. नेक्स्ट क्वेश्चन. Next question. Question 6. विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर इन्स्टिट्यूशनल एक्सलन्स अवॉर्ड कोणत्या संस्थेकडून मिळाला आहे? विद्यापीठाला Heading 1. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या संस्थेकडून पुरस्कार मिळाला आहे? विद्या A. UGC नवी दिल्ली. Button. नवी दिल्ली. B. UNESCO. Button. युनेस्को. C. World Bank. वर्ल्ड Button. बँक. D. Call. Kanda. Button. हिंट घेऊया. Collapse. या संस्थेचे नाव राष्ट्रकुल देशांशी संबंधित आहे. A. UGC नवी दिल्ली. Button. B. UNESCO. Button. युनेस्को. Question 6 of 10. Web view. तर बघा B. UNESCO. Button. Disabled. युनेस्को बटन डिसेबल. C. World Bank. Button. Disabled. डिसेबल. D. Call. Kanda. Button. Disabled. कॉल कंगडा डिसेबल. बरोबर उत्तर आहे. Next question. Next question. Question 7. विद्यापीठाची एकूण किती विभागीय केंद्रे रिजनल सेंटर्स स्त्रोतानुसार कार्यरत आहेत? विद्यापीठाची Heading 1. एकूण केंद्रे किती आहेत स्रोतानुसार कार्यरत आहेत बघूया. विद्यापीठ A. 12. B. 10. C. 8. D. 5. Collapsed. Show. D. 5. Collapsed. Show him. Expanded. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांनुसार ही संख्या मोजा. बरं ठीक आहे. Question 7 of 10. Web view. महाराष्ट्र D. 5. C. 8. B. 10. A. 12. विद्यापीठात A. महाराष्ट्र previous C. चुकवतो. 8. But 8 मोजा. that's right. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि नांदेड अशी एकूण 8 केंद्रे आहेत. बघा इथं 8 केंद्र आहेत. त्याने उत्तर बरोबर दिलेलं आहे. Next नाशिक, question. अमरावती, Button. नागपूर, पुणे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन 8. विद्यापीठाला UGCच्या कोणत्या कलमान्वये सेक्शन मान्यता मिळतो? विद्या A. कलम 8A. बटन. ठीक आहे. क्वेश्चन 8 of 10. C. कलम 12B. बटन. डिसेबल्ड. 12 कलमानुसार शिक्षणाला मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. A. सोलापूर. खालीलपैकी कोणते विभागीय केंद्र विद्यापीठाच्या यादीत समाविष्ट आहे? A. सोलापूर. B. नांदेड. C. जटगाव. D. रत्नागिरी. Collapsed. Show him. Previous question. Collapsed. हे शहर मराठवाड्यातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. A. सोलापूर. B. नांदेड. C. जटगाव. B. नांदेड. Question 9 of 10. Web view. B. नांदेड. Button. Disabled. बी नांदेड याचं उत्तर बरोबर आहे. तर आता अनेक प्रश्न Next question. Done. Button. राहिलेला आहे. Question 10. विद्यापीठाच्या मिशन मधील एक प्रमुख घटक कोणता आहे? विद्यापीठाच्या A. केवळ शहरी भागावर लक्ष केंद्रित B. प्रवेशासाठी वयाची अट कडक करणे. C. माहिती व दटनफठ तंत्रज्ञानाचा ICT प्रभावी वापर करणे. D. केवळ पदवीधर विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम राबवणे. Collapsed. इथे एक मिनिट घेऊया आपण मुद्दाम. हे आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. Expand. D. C. माहिती व दटनफठ तंत्रज्ञानाचा ICT Question 10 of 10. Web view. That's तर right. आता इथं शिक्षणात लवच. Done. Button.
रिझल्ट बघूया Main. कशा प्रकारे. Page. List. आपला रिझल्ट Your कसा आला visit. बघा. Quiz. 6/10. 6/10 60%. 60%. 6/10 म्हणजे 6 बरोबर आहेत 10 पैकी. 60% मार्क पडलेले आहेत. ठीक आहे. Right. 6. राईट Wrong. 6. 6. Wrong. 4. हो. Topics covered. Bullet. टॉपिक्स काय काय कव्हर झाला. YC माव स्थापना आणि इतिहास. बुलेट. विद्यापीठाचे मुख्यालय आणि परिसर. बुलेट. प्रशासकीय रचना आणि कुलपती. बुलेट. इथं बघूया काय काय. YC माव स्थापना आणि इतिहास. YCM ची स्थापना आणि इतिहास. बुलेट. विद्यापीठाचे मुख्यालय आणि परिसर. विद्यापीठाचे मुख्यालय आणि परिसर. बुलेट. प्रशासकीय रचना आणि कुलपती. प्रशासकीय रचना आणि कुलपती. बुलेट. ध्येय आणि उद्दिष्टे. विजन अँड मिशन. ध्येय आणि उद्दिष्टे. बुलेट. विभागीय केंद्रे. विभागीय केंद्रे. बुलेट. पुरस्कार आणि मान्यता. पुरस्कार आणि मान्यता. रिव्ह्यू क्विज. रिटेक क्विज. रिव्ह्यू क्विज रिटेक क्विज. तर विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही आज शब्दस्पर्श टेक मोबाईल चॅनलवरती नक्कीच वेबसाईट कशाप्रकारे अपलोड करून त्याच्यावरती प्रश्नपत्रिका तयार होते ते शिकला असाल. त्याचबरोबर वेबसाईट अपलोड करून तुम्ही कोणती वेबसाईट ओपन न करता पूर्णपणे कशाप्रकारे माहिती घेऊ शकता, थोडक्यात सारांश कसा घेऊ शकता, प्रश्नपत्रिका याशिवाय तुम्ही प्रश्न कसे विचारू शकता, ह्या सगळ्या गोष्टी शिकायला भेटल्या असतील. आणि हा महत्त्वपूर्ण तुमचा वेळ तुम्हाला उपयोगी येईल असं मी आशा करतो. आणि या व्हिडिओमध्ये इथं थांबतो. पुन्हा एकदा भेटूया नवीन एका विषयासह.